नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात गावावरून येताना आणलेली अळूची पानं. तर चला वड्यांची रेसिपी दाखवते. ह्याच्या आधी दाखवले आणि आताही बघा. तर सगळ्यात आधी पानं स्वच्छ धुवून घ्यायचेत अशा प्रकारे, आणि कोरड्या कपड्याने पुसलात ना तरी चालेल. आणि हे जे दोरखंड आहेत ना, हे इथले आणि हे दोन साईडचे, हे पद्धतशीर सुरीने कापून घ्यायचे आहेत. हे बघा, हे मी घेतलेत ना तसे. आणि इथे ना मसाले घेतलेले आहेत: मीठ, हळद, लाल तिखट मसाला, हिंग, लसूण बारीक करून ठेचून घेतलेली आहे, सफेद तीळ घेतलेले आहे. सफेद तीळने वड्यांची टेस्ट इतकी छान लागते ना, नक्की सफेद तीळ टाकून बघा. हे लसूण घेतलेली आहे, मिरचीचा पण ठेचा करून घेतलेला आहे, हा लिंबू घेतलेला आहे, थोडासा आमचूर पावडर घेतलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चिंच भिजत ठेवून गूळही भिजत ठेवू शकता. तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी आता हे जेवढे मसाले काढलेत ना ते ॲड करून घेणार आहे. आपण हिरवी मिरची पण घेतोय ना, त्याच्यामुळे मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं. मीठ टाकून घेतलं आहे, हळद टाकून घेतलं आहे, गरम मसाला टाकून घेतलेला आहे. ते जेवढे मी मसाले घेतलेले ना तेवढे टाकून घेतले आणि खूप सारा असं सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत. थोडासा ओवा टाकून घेतलेला हातावर स्मॅश करून, कोथिंबीर टाकलेली आहे आणि हा लिंबू पिळलेला आहे ह्याच्यात. तर हे ना सगळं एकजीव करून घ्यायचे मिश्रण. हे बघा. आणि आता पाण्याच्या सहाय्याने जेवढं तुम्हाला पाण्याला लावता येईल ना, म्हणजे थोडंसं घट्टच मिश्रण ठेवायचं आहे, पातळ ठेवायचं नाही. चमच्यापेक्षा तुम्ही हाताने कालवलात ना तर अजूनच एकजीव होऊन जाईल. ते हे बघा, प्रॉपर असं मिश्रण तयार झालेलं आहे. माझ्याकडे मोठी परात आहे, त्या परातीत मी आता पानं लावून घेणार आहे. तर पान कसं ठेवायचं हे बघा. हे बघा, उलटा पान ठेवायचं आहे आणि वरतून ते खालपर्यंत पद्धतशीर असं ते मिश्रण लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे घट्ट केले ना त्याच्यामुळे प्रॉपर असं जास्त पातळ नाहीच करायचं आहे. हे घट्ट केलं ना म्हणून प्रॉपर त्या पाण्याला लागलेलं आहे. तर जे पाण्याचे वरचे दोन भाग आहेत ना ते असे फोल्ड करायचे आणि त्यालाही आपण बेसन लावून घ्यायचं आहे. हे बघा, हे पूर्ण पाण्याला मी बेसन लावून घेतलेलं आहे. आता त्याच्यावरती आपण दुसरा पान ठेवणार, पण तोही उलटा आहे. पण हे बघा, अशा प्रकारे ठेवायचं. पद्धतशीर दाबून घ्यायचं त्या मसाल्याच्या ह्याच्यावर आणि ह्यालाही मिश्रण लावून घ्यायचं आहे. तुम्ही 2 पानाचं करू शकता, 3, 4 असं पानांचं करू शकता. पाण्याच्या साईजवर आहे. लहान पान असेल ना तर 4 घेतलं तरी चालेल, मोठी असतील ना तर 2-3च घ्यायचं. ते हे बघा, हा दुसऱ्या पानाचं पण थर लावून झालेला आहे. हे बघा, आता जी खालची बाजू आहे ना ती फोल्ड करून घेतली आणि त्याच्यावरही आता आपण बेसन लावून घेणार आहोत. हे बघा, हे लेफ्ट साईडने पण मी फोल्ड केलं आणि राईट साईडने पण फोल्ड करून घ्यायचं. जसं फोल्ड कराल ना तसं त्याच्यावर ते बेसनचं मिश्रण लागलं पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे. आणि ना मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलं आणि चाळण ठेवलेली आहे त्याच्यावर. तर अशी पद्धतशीर वडी आपण तयार केलेली आहे. इथे ना पाण्याला वाफ आलेली आहे. जाळीला ना मी तेल लावून वाफायला ठेवलेली होती. थंड पाणी ठेवायचं आणि लगेच वडी लावायची असं करायचं नाही आहे. प्रॉपर पाणी असं उकळलं पाहिजे. त्याच्यावर आपण आधीच जाळी ठेवलेली होती आणि वाफ यायला लागल्यावर आपण हे वडी लावलेली आहे. साधारण 2 वड्या माझ्या झालेल्या आहेत. आता 15 ते 20 मिनटात होतात. काही जण कुकरला लावली की 1-2 शिट्टीमध्ये करून घेतात, पण मी नाही, मी चाळणीत लावलेलं आहे. हे बघा,
प्रॉपर अशी तयार झालेली आहे वडी. तर या वड्यांना मी आता थंड करायला ठेवणार आहे, कारण गरम गरम कापायची नाही, तुटल्या जाईल म्हणून. तर ही बघा, ही मस्तपैकी थंड झालेली आहे आणि अशी तर खूप छान वाटते. आता मी पीस करून घेते याचे आणि फ्राय करून घ्यायचे. एकदम डीप फ्राय नाही करायचं आहे, हलकंसं डीप फ्राय करून घ्यायचं आहे आपण. म्हणजे तेल सोडून मोहरी टाकून घ्यायची. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, मोहरी असेल तर मोहरी टाका, हिंग टाका आणि वरतून हे वड्या सोडल्या ना तर अप्रतिम लागतात. तर हे बघा, मी अशी ना 4-5च वड्या आधी ठेवून घेणार आहे. दोन्ही साईडनी छानपैकी शिजवून घेते. हे पहा, ह्याच्या आधीही मी रेसिपीमध्ये दाखवलेली वड्यांच्या पानांची, म्हणजे कट करून, जसं आपण कोथिंबीर कशी कट करतो, कोबी वगैरे, तसं कट करून सुद्धा वड्या बनवलेल्या आहेत. आणि ह्या वड्या तर आपण डायरेक्ट लावलेल्या आहेत. मग ती रेसिपीही मी आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. ते हे बघा, हे प्रॉपर अशी शिजलेली आहे, मस्तपैकी खमंग वास सुटलेला आहे आता. आणि हे मुलांना टिफिनलाही खूप छान आवडतं, म्हणजे अर्णवला तर माझ्या खूप आवडतं. हे बघा, झालेलं आहे वड्या तयार. छानपैकी दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओजचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील.